लोक म्हणतात मला तुझ्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसतंय, पण प्रेम तर आंधळ असतं ना. नाही पण कसंही असलं तरी तुमचं आमचं प्रेम सेमच असतं ना. तर आता इथे येत आहे एक दृष्टीहीन कपल. बघूयात मग आता त्यांच्या नजरेतून त्यांचं आयुष्य कसं आहे आणि प्रेम म्हणजे काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 25 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. सुनील तावडे आणि बायको नेहा शितोळे. देखा ना है रे सोचा ना है रे रखदीनी नी पेनान कदमों में तेरे निकले मेरा दिल है बस यही अरमान. हट 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 हट. अरे चा मी घरात आलो तरी अजून माझी बायको आलेली दिसत नाहीये. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. वाजले किती? अहो पण आज ना एक गंमतच झाली. अंधेरी झाली. म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली? मी त्याला सांगितलं होतं काहीतरी खाऊन जायचं ना. मग अहो तसं नाही म्हणजे मी चालले होते ना तर अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. म्हणजे अंधेरी स्टेशन आलं आणि ना एक टकाटक पोरगा माझ्या शेजारी येऊन बसला. बरोबर. मग टक लावून बघत बसली असशील त्याच्याकडे. नाही तसा कानाडोळाच केला मी त्याच्याकडे, पण माझं लक्ष नाही बघून माझी पर्स घेऊन पळायला लागला मेला. काय सांगतेस? हो ना, वाटलं नव्हतं असं असेल. हो म्हणतात ना दिसत तसं नसतं. खरंय 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 तुम्ही सांगताय ते खरंय. मग काय झालं माहितीये का? काय? मग मी ही अशी माझी काठी घेतली आणि चांगला चोपूनच काढला त्याला. काय सांगतेस? काय चांगलं बघितलं त्याच्याकडे. हो पण बाकीचे लोक नुसते उभे होते बघ्यासारखे. त्याचं ते बघून घेतील ग. पण तुला एक आठवतंय का आज काय ते? असं कसं? मी सकाळी कॅलेंडर बघितलं होतं ना. आज वाढदिवस आहे ना तुमचा. मी सगळी तयारी केली. माचीस आहे का तुमच्याकडे? म्हणजे सिगरेट पिणारच वाटतं. काहीतरीच काय बोलताय. ज्योत पेटवायला नको का? अरे हो पेटो पेटो पेटो. आता ना आता तोंड इकडे करा. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये तेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू नयन. हैप्पी बर्थडे टू यू. चल सुरी दे. आहो सुरी कशाला? हातानीच खा. हातानेच? हा अरे बघा 2 तुकडे करायचे दातानी. अर्धा तुम्ही खायचा अर्धा मी खायचा. काय बोलतेस काय? अगं एवढा अर्धा तुकडा मी खायचा? अगं मला डायबिटीस होईल ना. एवढ्याशी कसा डायबिटीस होईल? एवढ्याशी म्हणजे तू काय वाटी केक बनवलायस की काय? अवश्य मी पेढ्याबद्दल बोलतीये. आणि मी केक बद्दल बोलतोय. असं होतं आपलं इमॅजिनेशनचं कन्फ्युजन. बरोबर जाऊ दे. पेढा तर पेढा. तर पेढा भरव. चला आता आपण कसा करूयात बरं तुमचा बर्थडे सेलिब्रेट म्हणजे आपण मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जाऊया ना. पण गाडी मी चालवणार कडे. ओके राणी सरकार. ओके चला. हा चल चल. बसलात? हो बसलो. अहो दार कोण लावणार? अरे हो विसरलो. चल बसलात का? चला आता बेल्ट लावा बरं. बेल्ट? हो बेल्ट लावलाय. पण बेल्ट कशाला? सेफ्टी साठी चांगलं असतं. लावा पटकन. पॅन्ट घसरली तर पंचायत व्हायची. बरोबर. बर जाऊ देत. तू तुमच्या डावीकडचा आरसा जरा सरळ करा बघू. डावीकडचा आरसा? अहो मला मागचं काही दिसत नाहीये. डावीकड? अगं अगं असं काय करते? डावीकडचा आरसा तुझ्या बाजूलाच आहे ना. तुम्ही फार आळशी झालात. मी बघून ठेवलंय तुमचं. तुम्ही आरसा सरळ करा बघू. बरोबर. ओहो काय रोमॅन्टिक आहे. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. उडलं
उडला अरे उडला अगं असं काय करते अगं स्पीड ब्रेकरवर नाही ब्रेक दाबायचा ना तू राहिलंच हा चल 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 चला हा. हा अहो असं काय तिकडे धरलेत तुम्ही काय अबे इथे मी असं धरलं तर मजा येईल अहो असं काय ते बरं नाही दिसत असं कोणाला बरं दिसत नाही बर धरा पण खिडकी लावून घ्या खिडकी अगं असं काय करताय स्कूटरला कुठे खिडकी असते स्कूटर कोण चालवतंय मग तुम्ही मला सांगा मगाशी तुम्ही दार कुठलं लावलं घराचं दार लावलं आणि बेल्ट कुठलं लावलं पॅन्टचा बेल्ट लावला अहो मी कारचं दार आणि सीट बेल्ट विषयी बोलत होते हे असं असतं मग आपलं इमॅजिनेशनचं कन्फ्युजन पण तुम्हाला खरं सांगू का काय? मला ना या इमॅजिनेशन मधल्या कन्फ्युजन मध्येच गंमत वाटते त्या गमतीवर आठवलं मला अगं मी आणि तू म्हणजे मी असा धृतराष्ट्र आणि तू अशी गांधारी आपल्याला 100 मुलं झाली तर काहीतरीच काय ही असली अंधाधुंदी माजवणारी 100 मुलं असण्यापेक्षा नीट वागणारा चांगला विचार करणारा एक डोळस मुलगा असावा मग तो आंधळा असला तरी चालेल क्या बात है बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना महेश सर हा एक ब्लॅक कॉमेडीचा एक सुंदर प्रकार होता असं मला वाटतं इट वॉज अ व्हेरी गुड थॉट पण एकंदरीत ह्या ऍक्टमध्ये ना ह्युमर लॅक झाला आणि आपला फू बाय फू हा हसवण्याचा मंच आहे आणि तिथे ह्यूमर लैक झाला ऑल द बेस्ट यू अली सर आप लोगों की एनर्जी एज अ परफॉर्मर बहुत अच्छी थी पर एक्ट में एनर्जी नहीं थी मुझे भी अच्छा नहीं लग रहा बोलते हुए बिकॉज यू नो आई वॉज एक्सपेक्टिंग बहुत कुछ आप दोनों से पर समहाउ कहीं कुछ नहीं कहीं बहुत कुछ कम रह गई तुम्ही चॅलेंज केलं होतं 9.5 गुण आणि 3 तुऱ्यांना बघूयात मग आता 3 तुरे कुणाचे होत आहेत महेशजींचे गुण आहेत गुलदस्त्यात अली सर किती गुण 8 गुण याचाच अर्थ तुरे आहेत आनंद आणि सुप्रिया तुमचे